नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जनरल नॉलेज 2024 जी के क्वेश्चन। हे ग्रामपंचायत संदर्भात आहे। चला मग थोडा विषय न लावता सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारच्या जी के क्वेश्चन आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न घेऊया। महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 संत तुकाराम महाराज, ऑप्शन नंबर 2 संत गाडगे महाराज, ऑप्शन नंबर 3 संत तुकडोजी महाराज आणि ऑप्शन नंबर 4 संत नामदेव महाराज। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे संत गाडगे महाराज यांना ग्राम स्वच्छता अभियानाला नाव दिलेले आहे। तर आपण दुसरा प्रश्न घेऊया। ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 7 ते 17। तर तिसरा प्रश्न घेऊया। ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न असा आहे, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 पंचायत समिती। चौथा प्रश्न घेऊया। ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सरपंच। शेवटचा आणि पाचवा प्रश्न घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार कोणास आहे? विद्यार्थी मित्रांनो, ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार कोणास आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकार। ऑप्शन नंबर 4 ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज नोट्स बघण्यासाठी आत्ताच आपल्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन पण प्रेस करा। धन्यवाद।